विद्यार्थी मित्रांनो, हा आज आपला M2 चा 5वा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट अँड देअर कॉन्व्हर्स। कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय किंवा कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते इफ देनच्या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिहायचे, त्याचबरोबर कंडिशनल स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स कसे लिहायचे हे आपण आज पाहणार आहोत। जसं मराठीमध्ये तुम्हाला उद्गारवाचक वाक्य कसं लिहायचं हे तुम्ही शिकलात, प्रश्नार्थक वाक्य कसं लिहायचं, सरळ वाक्य जर असेल तर त्या वाक्याचं प्रश्नामध्ये किंवा प्रश्नार्थक वाक्य कसं तयार करायचं हे तुम्ही शिकलात। इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेटरी, क्वेश्चन टॅग हे टाइप्स ऑफ स्टेटमेंट आहेत। त्याच पद्धतीनं जॉमेट्रीमध्ये सुद्धा हे कंडिशनल स्टेटमेंट आहे। कंडिशनल स्टेटमेंटलाच सशर्त विधान असं म्हणलं जातं किंवा ज्या विधानामध्ये काहीतरी अट सांगितलेली असते त्याला आपण सशर्त विधान असं म्हणतो। इन कंडिशनल स्टेटमेंट एनी कंडिशन इज गिवन टू यू इफ a simple statement is given to you and asked as write the simple statement into if then form or conditional form, then how can we write this simple statement into conditional statement? Let us see here. जर एखादं साधं विधान तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या विधानाचं रूपांतर कंडिशनल स्टेटमेंट मध्ये करा असं जर म्हणलं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं, तर इथे आपल्याला म्हणलंय द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फॉर्म इट इज कॉल्ड ॲज ए कंडिशनल स्टेटमेंट। एखादं विधान जर आपल्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर त्या विधानाला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणायचं। अँड दिस कंडिशनल स्टेटमेंट हॅज टू पार्ट्स। वन पार्ट इज फॉलोइंग इफ, the part which is following if नंतर येणारा जो भाग आहे त्याला आपण antecedent असं म्हणतो। The part of the statement following if is called as antecedent and the part of following then नंतर येणारं विधान जे आहे त्याला consequent असं म्हणतात। The part following then is called as the consequent। कंडिशनल स्टेटमेंट समजण्यासाठी तुम्हाला घरातलं एक साधं एक्झाम्पल सांग। घरामध्ये एखादं काम तुम्हाला आईनं सांगितलं की बाजारातून ही वस्तू आणून दे, की लगेच तुमचं कंडिशनल स्टेटमेंट तयार असतं। आई, मी ही वस्तू तुला आणून देतो पण मला तू हे दिलं तर। म्हणजे साधं सांगितलेलं विधान जे आहे ते विधान जर आणि तरच्या भाषेमध्ये आपण कन्वर्ट करतो। मला जर ही वस्तू तू दिलीस तर मी तुझं हे काम करीन। म्हणजे साधं विधान जे आहे ते जर आणि तरच्या भाषेमध्ये लिहिलेलं असेल तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात। 1-2 तास अभ्यासाला बसलं पाहिजे असं जर घरामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं तर लगेच तुमची कंडिशनल स्टेटमेंट काय असते, 2 तास अभ्यासाला बसणार तर आम्हाला 2 तास गेम खेळायला मिळायला पाहिजे। अशी ही कंडिशनल स्टेटमेंट जी आहे ती दररोज आपण घरामध्ये ऐकत असतो। सिंपल असणारी, साधे असणारे जे विधान आहे त्या विधानाचं रूपांतर कंडिशन स्टेटमेंट मध्ये करण्यासाठी आपल्याला फक्त आहेत इफ आणि देन ही शब्द जे आहेत ती वाक्यामध्ये वापरायची आहेत। त्याचं एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायचंय। सिंपल स्टेटमेंट इज द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर। आता ह्या वाक्यामध्ये कुठेही आपल्याला इफ आणि देन हे शब्द दिसत नाहीयेत। देन हाऊ कॅन वी राईट दिस स्टेटमेंट इनटू कंडिशनल स्टेटमेंट। कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहिण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दिलेले जे वाक्य आहे त्या वाक्याचे 2 भाग लक्षात घ्यायचे। इथं या वाक्यामध्ये आपल्याला म्हणलंय डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर। इथे आपल्याला रोम्बस हा क्वाड्रिलॅटरलचा टाइप आहे, त्याच्या बाबतीत असणाऱ्या एक प्रॉपर्टी इथे आपल्याला या वाक्यामध्ये सांगितली की डायगोनल्स जे आहेत ते रोम्बसचे दीज आर बायसेक्टर्स टू इच अदर। देअरफॉर फर्स्ट पार्ट ऑफ दिस स्टेटमेंट इज फ्रॉम
the diagonals of a rhombus. It is a first part of our simple statement. मग हे डायगोनल्स कसे असतात? आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. इट इज ए सेकंड पार्ट ऑफ अवर स्टेटमेंट. म्हणजे सुरुवातीला दिलेल्या स्टेटमेंटचे दोन भाग कोणते पडतायत ते लक्षात घ्यायचं आणि ते दोन भाग इफ आणि देन मध्ये बसवायचे. द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. आता याच्यामध्ये इफ कुठे ठेवायचा आणि देन कुठे ठेवायचा? तर सुरुवातीला आपण असं लिहू शकतो की इफ a given quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. तर अशा पद्धतीनं सिंपल स्टेटमेंट जे आहे ते आपण इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. पहिला पार्ट जो आहे रॉम्बस बद्दल माहिती सांगितली म्हणून आपण इथे लिहिलं इफ ए गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए रॉम्बस. देन त्याची प्रॉपर्टी काय सांगितली? देन डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. देन नंतरचा पार्ट जो आहे तो कॉन्सिक्वेंट म्हणून आपण इथं लिहू शकतो. मग ह्या वाक्यामध्ये अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट काय आहे? द पार्ट विच फॉलोइंग इफ नंतर येणारं जे वाक्य आहे त्याला आपण अँटीसिडेंट असं म्हणतो. अँड द पार्ट विच फॉलोइंग देन नंतर येणारं वाक्य जे आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. इट इज ए कंडिशनल स्टेटमेंट. Now, what is mean by converse? Converse is nothing but if antecedent and consequent in a given conditional statement are interchanged. कंडिशनल स्टेटमेंट जी आहे त्यामध्ये असणाऱ्या इफ आणि देन म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट मध्ये असणारे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट या दोन्हीची पोझिशन आपण चेंज केली किंवा ते इंटरचेंज केले तर तयार होणारं वाक्य जे आहे ते कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट असणार आहे. या स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स बघूया. द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट इन ए गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज, देन द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड ए कॉन्व्हर्स. इफ ए कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरी ट्रू. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट जरी ट्रू असलं तरी सुद्धा त्याचा कॉन्व्हर्स जो आहे तो ट्रू असेलच असं नाही. त्याच्यासाठी सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. सुरुवातीला आपण कंडिशनल स्टेटमेंट जो आहे त्याचं कॉन्व्हर्स बघूया. हियर कंडिशनल स्टेटमेंट राईट हियर इफ ए गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस, then its diagonals are perpendicular bisectors of each other. Here the part following if is a given quadrilateral is a rhombus. if नंतर येणारं वाक्य जे आहे ते आपल्याला then नंतर लिहायचे आणि then नंतर येणारं वाक्य जे आहे ते if नंतर लिहायचे. How we can write it as? If the diagonals of quadrilateral are perpendicular bisectors of each other, then a
rhombus. Then it is a rhombus, or write as then given quadrilateral is a rhombus. It is a converse statement of a given conditional statement. Here if we see, the conditional form of statement is true as well as its converse is also true. But in some examples, conditional statement is true but their converse are not true. Let us take here another example we take as a conditional statement. If a number is a prime number, then it is even or odd. We know that what is meant by a prime number. Prime number have only two divisors, the number itself and 1. It is a conditional statement. If we ask, write its converse, जर आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं असेल, then we interchange the antecedent and consequent. Here antecedent is a number is a prime number and consequent is it is even or odd. It is antecedent and it is consequent. Therefore, write consequent is as antecedent. If a number is even or odd, then is a prime number. It is its converse. As we say, if conditional statement is true, there is not necessary its converse is also true. In first example, we saw that conditional statement and its converse is true. But in this example, we see here, if a conditional statement is true, if a number is a prime number, then it is even or odd. एखादा prime number जो आहे तो even किंवा odd असू शकतो. But it converse, we write it as if a number is even or odd, then it is a prime number. We know that different prime numbers, even and odd numbers, 9, 8, 16, 32, 27, these are the even and odd numbers. 9 is odd, it is even, and it is odd number. All these numbers are prime number. We say here, if a number is even or odd, then it is a prime number. Here, the numbers 9, 8, 16, 32, 27 are not prime numbers. Therefore, its converse is not a true statement. Therefore, we say that if a conditional statement is true, there is not necessary their converse are also true. Now next part is the proof, postulates, theorems. In last year we have studied many properties of triangles, many properties of angles and quadrilaterals by different activities. आपण बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ट्रायंगलच्या, क्वाड्रिलॅटरलच्या आणि अँगल्सच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टडी केल्या. बट इन दिस इयर वी स्टडी or we
prove these properties by some logical argument, and the properties we studied already, these properties used in logical way to prove a theorem. Then what is mean by a theorem? Theorem, it means that the properties proved logically are called as the theorem, and these theorems have some proofs. The logical argument to prove a theorem is called as a proof. And what is mean by a postulate? Some self-evident geometrical statements which were accepted by all are called as the postulates. त्यालाच आपण गृहीतक असं म्हणतो की याने जे काही विधानं सेल्फ एव्हिडंट आहेत अशी म्हणली की जी भौमितिक विधानं जी आहेत ती सेल्फ एव्हिडन्सच्या माध्यमातून त्यांनी स्टेटमेंट सांगितली, अँड दीज स्टेटमेंट्स विल बी ऍक्सेप्टेड बाय ऑल. ती स्टेटमेंट जी आहेत ती सगळ्यांकडून ऍक्सेप्ट केली गेली, त्यालाच पॉस्ट्युलेट्स असं म्हणतात. Some postulates are given here. There are the infinite lines passing through a point. There is one and only one line passing through two points. कोणत्याही दोन पॉइंट मधनं एक आणि एकच लाईन जाते. It is also a postulate which cannot be proved. All right angles are congruent with each other. These are some postulates. We have verified some of these postulates through activities. A property is supposed to be true if it can be proved logically, then it is called as a theorem. The logical argument made by a proof, a theorem, is called as the proof. When we are going to prove a conditional statement is true, its antecedent is called as given part and its consequent is called as the to be proven part. When we prove any theorem, जेव्हा आपल्याला एखादा थेरम प्रूव्ह करायचा असेल त्यावेळेस आपल्याला दिलेला जो antecedent पार्ट आहे, the antecedent part is called as a given part and the consequent part is which we have to prove. Therefore, always we write it in a to prove. An antecedent is right in a given part. There are two types of proofs. Proof जे आहेत ते दोन पद्धतीने आपण करू शकतो. One is direct proof and another is indirect proof. Direct and indirect, these are two methods to prove the theorems. Let us study one property, angles made by two intersecting lines as a direct proof. तर डायरेक्ट प्रूफचं एक एक्झाम्पल आपण आता बघूया. द अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. Let us see the direct proof of a theorem. The statement of theorem is the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. Now from this statement we draw here a diagram. Two intersecting lines, one is AB and second line is CD, which intersects to each other at point O, and they form two opposite angles AOC and BOD, as well as second pair is angle AOD and angle BOC. It is a second pair of opposite angles. Then which part is right in given part? We saw that the antecedent part is right in a given part. This statement is a simple statement. If we write in a conditional form, we write it as if the opposite angles formed by two intersecting lines, then they are of equal measures. Then the part which following if
the opposite angles formed by two intersecting lines. Here given part is two intersecting lines and these lines are AB and CD. Therefore write it given part line AB and line CD intersects at point O such as A dash O dash B and C dash O dash D. Then we have to prove angle BOD is equal to angle AOC, and second, angle BOC is equal to angle AOD. Then how can we prove these angles are of equal measures? Then write it in proof. Here we know the property of linear pair angles. We use this property for proving this theorem. Here angle BOD and angle AOD, these two angles are of linear pair angles, as well as the angle BOD and angle BOC. These two angles are also linear pair angles. Write it first. Angle BOD plus angle AOD is of 180 degree. It is a linear pair angles. Consider it as number 1. Then second, angle BOD plus angle BOC is equal to 180. These are also linear pair angles. Consider it as number 2. From 1 and 2, their right hand sides are equal. Therefore, left hand sides are equal. Therefore, write here from 1 and 2, angle BOD plus angle AOD is equal to angle BOD plus angle BOC. In this equation, BOD will be cancelled and remains angle AOD is equal to angle BOC. It is the first proof of which we can prove BOC is equal to AOD. Similarly, we can prove angle BOD is equal to angle AOC. Always remember that when we write a theorem's proof then in our notebook, then we have to make the 3 parts in our notebook. 1 part, 2 and this is 3. In this 3 part, it is for the headings. Second part is for the written part and third part is for the diagram. म्हणजे कोणती थिअरम्सची प्रूफ लिहित असताना वहीचे 3 भाग करायचे. पहिल्या पार्ट मध्ये हेडिंग्स लिहायचे, दुसऱ्या पार्ट मध्ये आपलं सगळी थेअरी लिहायची आणि थर्ड पार्ट मध्ये डायग्राम आणि जे काही रिझन्स असतील ते रिझन्स या थर्ड पार्ट मध्ये लिहायचे. या पद्धतीने आपण थेरम जे आहेत ते नोटबुक्स मध्ये लिहायचे आहेत.